नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. राज्य सरकारने शेतरस्त्यांच्या संदर्भात खूप मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत 12 फूट रुंदीचा रस्ता राज्य सरकार अवेलेबल करून देणार आहे. या संदर्भात राज्य महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. त्याच्यानंतर जो की तुकडेबंदी कायदा आहे, म्हणजेच 11 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी किंवा विक्री करता येत नाही, तोही कायदा राज्य सरकार बंद करण्याच्या विचारात आहे. शहरी भागांमध्ये 1, 2, 3, 4 गुंठे किंवा 10-11 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्राची आपण जागा घेत असतो किंवा जमीन घेत असतो, पण त्याची खरेदी विक्री होत नसते. मग त्यामध्ये काहीतरी मधले मार्ग काढून होत असतात. परंतु हा जर कायदा बंद झाला, म्हणजेच तुकडेबंदी कायदा बंद झाला, तर आपल्याला त्याची गरज लागणार नाही. त्या संदर्भात ही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. त्यानंतर जर 2 भावांची किंवा कुटुंबातील वाटणी असेल, तर याच्या अगोदर ते वाटणीनुसार आपल्याला 7/12 वरती नोंद करायला खूप जास्त खर्च यायचा. परंतु आता फक्त 200 रुपयांमध्येच ती गोष्ट होणार आहे, असं त्यांनी सांगितले आहे. तर त्यांनी हे सांगत असताना काय म्हणाले आहे ते आपण बघूया. तत्पूर्वी तुम्ही आपल्या नॉलेज ते मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील. चला तर मग बघूया राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना काय म्हणाले आहेत. सोबतच आता आम्ही निर्णय केलेला आहे, पांधन रस्ते जे आहे, पानंद रस्ते, या रस्त्याच्या किमान रुंदी 3 मीटर असली पाहिजे. त्याची जर दोघेही जर खाजगी शेतमालक असेल त्यांच्यातला तंटा सोडवून त्याची नोंद 7/12 घेतली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, म्हणजे सर्व शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, शिवपांधन रस्त्याला क्रमांक दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता, जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून, की शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. शेतात वीज, शेतात रस्ता आणि शेतात इरिगेशन करता पाणी, या 3 गोष्टी शेतकऱ्याला मिळाल्या तर राज्याचा जीडीपी समोर जाईल. आणि म्हणून सर्वात महत्वाची अडचण या महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही सोडवतो आहे, शेतकऱ्याला रस्ता मिळावा. त्याकरता आम्ही निर्णय घेतला आहे. सोबतच आता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, 200 रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून द्यायची. 200 रुपये पोटहिस्सा. ह्या पोटहिस्साला मोजण्याकरता खूप मोठा पैसा द्यावा लागत होता, म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भांडणं सुरू होते. आता पोटहिस्सा मोजता येईल आणि लगेचच आता आपण 500 रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्यांची राहतील, परिवाराची वाटणी, म्हणजे भाऊ बहीण, आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल, शेती वाटायची असेल, तर 500 रुपयाच्या मध्ये आम्ही त्याची रजिस्ट्री करून देऊ. संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास 1 लाख 2 लाख खर्च यायचा, म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही, साध्या स्टॅम्प पेपरवर वाटणी करायचे आणि त्याचे वाद तयार व्हायचे. पण आता मात्र एक वाटणीपत्र जे 500 रुपयात रजिस्टर होईल, आयुष्यभराचे भावाभावांचे वाद होणार नाही, बहिणीचे वाद होणार नाही, असाही निर्णय महसूल खात्याने घेतला आहे. आणि पुढच्या काळात आम्ही विचार करतोय की राज्यामध्ये जो महत्वाचा तुकडेबंदी कायदा आहे, छोटे छोटे तुकड्यावर बंदी टाकलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी 7/12 लोकांचे तयार होत नाही, कारण छोटा तुकडा घेतला तर 7/12 व्हावा लागतो, पण होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये. मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करणार आहे. या राज्यातला तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्वच शेतकऱ्यांना, सर्वच घरमालकांना त्याच्या घरांचं स्वामित्व मिळालं पाहिजे, याचाही विचार आम्ही करतोय. अजून निर्णय झाला नाही, पण तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी मागणी या राज्याच्या जनतेकडनं येत आहे. लवकरच याचा विचार राज्य सरकार करणार आहे. सर, बोगस शेतीच्या संदर्भातच प्रश्न आहे. तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा, मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते, दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या बांधातून हा रस्ता जातो. मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो आणि कुणाकडे दाद मागता येईल शेतकऱ्यांना? राज्य सरकार अशा रस्त्याकरता MLRC कोड आहे. या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही. जरी खाजगी जागा तुमची असली, मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे, तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं. या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. म्हणून एखादा जरी कोणी अडवणूक केली तरी मग
शासनाला तो अधिकार आहे, तो रस्ता काढून द्यायचा, रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा एमएनआरसी कोर्टप्रमाणे आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही, त्यांना रस्ता द्यावाच लागतो, हा नियम आहे. कालमर्यादा ठेवली का? कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसत आहेत आपल्याला. पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एसओपी तयार करतो आहे. जमाबंदी आयुक्ताकडे 10 ते 15 एजन्सीज आम्ही एम्पॅनलमेंट करतो आहे. त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पांधन रस्ते, राज्यातले सर्व शिवपांधन रस्ते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची 7/12 नोंदणी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे. पावसाळ्यामध्ये शेतातला माल हा मार्केटमध्ये जात नाही म्हणून 4 महिने शेती पिकत नाही, शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये. त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा, पक्का रस्ता मिळावा. आज डांबरीकरण नाही करता येणार, पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर 2 तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतोय. तर अशा पद्धतीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या काही क्वेरीज किंवा शंका असतील त्याही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. या व्हिडिओला लाईक करा, सर्व गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती व अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.